करायची आहे. पहा बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फिनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन अ पर्टिक्युलर डे. म्हणजे एका विशिष्ट दिवशी व्यवसायाची फिनान्शियल पोझिशन दर्शविणारं बॅलन्स शीट हे एक काय आहे, स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आणि अकाउंटमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या. अकाउंटला आपण डेबिट क्रेडिट लिहित असतो, तर स्टेटमेंटला डेबिट क्रेडिट लिहिलं जात नाही. आणि म्हणून बॅलन्स शीट हे काय आहे, स्टेटमेंट आहे. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साइड. म्हणजे सर्व ज्या लायबिलिटीज असतात त्या या बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला लिहिल्या जातात, त्याची नोंद केली जाते, रेकॉर्डेड नोंद केली जाते. व्हेअर ॲज वेल where as all assets are recorded to its right hand side. म्हणजे सर्व ज्या assets आहेत या बॅलन्स शीटच्या उजव्या हाताला काय केल्या जातात, रेकॉर्ड केल्या जातात. The balance sheet is not an account but a statement showing the financial position of firm. म्हणजे बॅलन्स शीट हे काही नाही, अकाउंट नाही, परंतु काय आहे, व्यवसायाची, फर्मची, संस्थेची वित्तीय परिस्थिती, फिनान्शियल पोझिशन दर्शविणारे स्टेटमेंट आहे. ॲज ऑन अ गिव्हन डेट इन द फॉर्म ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे एका विशिष्ट तारखेला त्या व्यवसायाची एकूण असेट्स किती आहेत आणि लायबिलिटीज किती आहे हे दर्शविणारं एक फिनान्शियल पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी असलेलं काय होतं, दिसतं. आता पाल्मर नावाचा एक तज्ज्ञ आहे, त्यांनी काही डिफाईन केलंय, त्याबद्दल काही आपलं स्टेटमेंट मांडलंय ते पाहूया आपण. काय म्हणतोय तो, द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट. म्हणजे तो तेच सांगतोय, बॅलन्स शीट एक स्टेटमेंट आहे एका विशिष्ट तारखेचं, शोईंग ऑन वन साइड द ट्रेडर्स प्रॉपर्टी. आणि मग त्याच्यामधल्या एका बाजूला ट्रेडरची म्हणजे व्यापाऱ्याची सर्व प्रॉपर्टी म्हणजेच असेट दाखवल्या जातात. अँड पोझेशन्स म्हणजे त्याच्या ताब्यात असलेल्या ज्या बाबी आहेत त्या सर्व त्या ठिकाणी दाखवल्या जातात. अँड ऑन द अदर साइड द लायबिलिटी. आणि दुसऱ्या बाजूला सर्व त्या व्यापाऱ्याच्या, ट्रेडरच्या सर्व लायबिलिटीज दाखवल्या जातात. तर आले लक्षात. तर पाल्मरने एक स्टेटमेंट डिफाईन केलेला आहे. तर याबद्दल तुम्ही बॅलन्स शीट म्हणजे काय असं आलं तर तुम्ही स्टेटमेंट आन्सर इन वन सेंटेन्समध्ये तिथे लिहायचं आहे, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फिनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन अ पर्टिक्युलर डे. अजून ही खाली माहिती दिली आहे ती पण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. तर आपण आता जाऊया बॅलन्स शीटकडे. बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा किंवा फॉर्मॅट जो दिलेला आहे त्याच्यात आपण एक एक आयटमची आता बारकाईने माहिती घेऊया. तर सर्वात प्रथम आपण सोल्युशन मध्ये लिहित असतो त्याप्रमाणे लिहित जायचंय. वर हेडिंग द्यायचं आहे बॅलन्स शीट, खालच्या वेळी लिहायचं आहे सेपरेट ॲज ऑन 31 मार्च डॅश डॅश. तर ॲज ऑनचा ए कॅपिटल घ्यायचा आहे. इथे पुस्तकामध्ये जरी एका ओळीचं असलं तरी वहीमध्ये लिहिताना आपण बदल करायचा आहे. आता बॅलन्स शीटला 4च कॉलम आहेत, आले लक्षात. पण तुम्ही इनर कॉलम इथं पुस्तकात दाखवलाय, तर मी तुम्हाला वहीमध्ये सांगितले वहीची जागा कमी असल्यामुळे आपण इथे इनर कॉलम न दाखवता फक्त ट्रीटमेंट इनर कॉलमला लिहिणार, पण मात्र कॉलम आखायचा नाही. कारण आपल्याला वहीमध्ये जागा भरपूर ऐसपैस पाहिजे असेल तर 4 कॉलमचंच बॅलन्स शीट काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आणि जे इफेक्ट आहेत इनरला दाखवायचे ते इनर कॉलम म्हणजे आतल्या बाजूला लिहून दाखवायचे. आणि काहींना नसतात तर त्यांना ऐसपैस जागा मिळते लिहिण्यासाठी. आले सर्वांच्या लक्षात. म्हणून 4 कॉलमचं तयार करा. ठीक आहे. चला आता लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला पहा, पहिल्यांदा दिले आपल्याला कॅपिटल अकाउंट्स ABC. म्हणजे पार्टनरची नावं ABC आहेत असं इथं गृहीत धरलंय. असं कोणतीही पार्टनरची नावं असू शकतात ते इथं लिहायची. तुम्ही इनरला त्यांच्या अमाऊंट लिहायच्या, बेरीज करायची, आउटरला घ्यायची. आणि मी तुम्हाला सांगितले वजाबाकी आणि अधिकचं चिन्ह इथं द्यायचा विसरायचं नाही. जे ॲडिशन असेल तर अधिकचं चिन्ह द्या आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर मायनस चिन्ह द्यायला विसरू नका. तर त्याबद्दलची काळजी घ्यायची. चला कॅपिटल झालंय, अमाऊंटची बेरीज केली आउटरला. आता बघा पुढे पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स असं दिलेला असेल तरच इथं पार्टनरचा करंट अकाउंटचा बॅलन्स लिहायचा. नसेल लिहिला तर नाही लिहायचा, दिला नसेल तर नाही लिहायचा. इथे समजा आपण शिकलो की नाही आत्ताच 2 मेथड, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर इथं त्यानुसार आपण हे उदाहरण बघणार आहोत की आपल्याला त्यांनी उदाहरणात करंट अकाउंट दिलेला आहे का. दिलेला असेल तर इथं दाखवलंय ना, फिक्स कॅपिटलची बेरीज डायरेक्ट घ्यायची आणि सर्व इफेक्ट कोड द्यायचे करंट अकाउंटला. अगदी त्याचप्रमाणे सोडवायचं. आणि समजा जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये पाहिलं तर फक्त एकच अकाउंट ओपन करणार का जिथं करंट अकाउंट नसतं. तर त्या पद्धतीने आपण सर्व इफेक्ट कोड देणार मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके. चला
तर इथं पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स असेल तर या ठिकाणी घ्यायचा आहे, आणि जर पार्टनर्स करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर कुठं घ्यायचं सांगा बरं? तर असेट साईडला घ्यायचं आहे. राहील लक्षात? चला पुढचा आयटम पहा. जनरल रिझर्व्ह म्हणजे राखीव ठेवणे. सर्वसाधारण राखीव ज्या रकमा असतात तर ते या ठिकाणी घेतल्या जात असतात, आणि हे राखीव निधी म्हणतो आपण त्याला. एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला? राखीव निधी, जनरल रिझर्व्ह. पुढे पहा आता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे इथं जर प्रॉफिट झालेला असेल तर ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची असते, आणि जर लॉस झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं लिहायचं आहे? असेट साईडला लिहायचं. आले लक्षात तुमच्या? सांगतोय ते नीट लक्षात घ्या. नफा असेल तर प्रॉफिट लॉस अकाउंट इथे लॅबिलिटी साईडला, आणि तोटा असेल तर डेबिट साईड, असेट साईडला. ओके. पुढे पाहता, लोन ऑन मॉर्गेज. म्हणजे आपण समजा आता मॉर्गेज म्हणजे आपण काय करतो? तारण देणं म्हणतो आपण. बघतो ना आता आजकाल बँका काय करतात? आपल्याला तारण देऊन कर्ज देतात की नाही? सोन्यावर तारण, नंतर जमिनीवरती, मशिनरी असेल तर मशिनरीवरती, ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरवरती. तर अनेक असेट्स आहे, त्या असेटवरती बँक आपल्याला काय देतात? कर्ज देतात. त्यालाच आपण म्हणतो तारण ठेवणे, नाही का? ते मॉर्गेज करणे, आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? मॉर्गेज करणे. हे मॉर्गेज केल्यानंतर बँक आपल्याला काय करतात? कर्ज देतात. मग असं किती कर्ज घेतलं आपण मॉर्गेज करून? ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची असते. पुढं बँक लोन. बँकेकडून अजून काही लोन घेतलंय का आपण? ते इथे लिहायचंय. लोन फ्रॉम पार्टनर्स. म्हणजे एखाद्या भागीदाराकडून सुद्धा आपण लोन घेऊ शकतो, कर्ज घेऊ शकतो. ते आज घेतलं असेल तर इथे लिहा. बिल्स पेबल. म्हणजे आपण माल खरेदी केला आणि त्याची मात्र अमाऊंट द्यायची राहिली आहे, अशी जेवढी बिलं असतील त्याला आपण काय म्हणायचं? बिल पेबल. आणि ती बिलं आपण या ठिकाणी काय करायची आहे? द्यायची आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे आपण आपल्या धनकोकडून, क्रेडिटर्सकडून माल घेत असतो, तर ती रक्कम जी आहे ती या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते. तर ती पण आपलं एक प्रकारचं देणं आहे, म्हणजे लॅबिलिटी, आणि म्हणून ती आपण लॅबिलिटी साईडला लिहित असतो. खाली दिलेलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिविकर्ष सवलत. असे काही जे व्यापारी आहेत, ट्रेडर्स आहेत, की त्यांचे ज्या बँकेमध्ये अकाउंट असते त्यांचा तिथे व्यवहार, ट्रान्झॅक्शन्स नेहमी होत असतात. त्यांचे अकाउंट असलेली बँक त्यांना अशा प्रकारची फॅसिलिटी देते, की इथे तुम्हाला चालू खात्यावरती शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तात्पुरत्या व्यवहारासाठी बँकेकडून घेता येते. म्हणजे समजा आता 5 लाख रुपये पाहिजे असतील आणि एखाद्या व्यापाऱ्याचं चांगले ट्रान्झॅक्शन्स त्या बँकेमध्ये आहेत, तर समोरची बँक तुम्हाला 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस किंवा एका तासासाठी सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारची ही जी फॅसिलिटी आहे बँक ओव्हरड्राफ्ट, म्हणजे खात्यावर शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची परवानगी देते. अर्थात हे एक तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं बँकेने कर्जच असतं. त्या बदल्यामध्ये बँक आपल्याकडनं थोडंसं व्याजही त्या ठिकाणी घेते. परंतु एखाद्या व्यापाऱ्याचा फार मोठा व्यवहार एका तासासाठी, 2 दिवसांसाठी, 8 दिवसांसाठी, 15 दिवसांसाठी जर अडून राहत असेल आणि तो जर ह्या फॅसिलिटीमुळे पूर्ण होत असेल, तर नक्कीच असा व्यापारी त्या ठिकाणी ही फॅसिलिटी वापरतो, आणि बँक सुद्धा अशी फॅसिलिटी व्यापाऱ्याला बँक देत असते. अर्थात हे आता हे झाले एक प्रकारचं व्यापाऱ्याने घेतलेलं कर्जच, आणि म्हणून हा जो बँक ओव्हरड्राफ्ट जो आयटम आहे तो त्यामुळे कुठे जातो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके. पुढे दिले बघा सनरी क्रेडिटर्स. म्हणजे ही डायरेक्ट आपले धनकोचे यांच्याकडून आपण नेहमी माल काय घेत असतो? उधारीवर खरेदी करत असतो, आणि त्यांना नंतर काही कालावधीनंतर पैसे देत असतो. तर त्याची ही अमाऊंट या ठिकाणी घ्यायची, आणि त्याच्यावर काही जर समजा ॲडजस्टमेंट असेल तर तीही आपल्या या ठिकाणी सोडा. ॲड, लेस दोन्ही पण. म्हणून इथं दाखवले त्यांनी बघा, ॲड ऑर लेस एनी अदर ॲडजस्टमेंट. म्हणजे काही तुमच्या प्रोव्हिजन्स असतील त्या सर्व तुम्ही इथे व्हायचे. पुढे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. म्हणजे समजा कधी कधी आपल्याला जो आपला धनको आहे, क्रेडिटर्स आहे, तो मग डिस्काउंट देतो. तो म्हणतो तुमच्याकडे 1 लाख रुपये देणं आहे, तर आम्ही तुम्हाला काय करूया? 5% डिस्काउंट देऊया जर तुम्ही मला 3 दिवसात पैसे दिले तर. मला गरज आहे पैशाची. तर अशा वेळेस तो आपल्याला डिस्काउंट देतो 5%. मग आपण जर 3 दिवसात जर त्याला पैसे देऊन दिले तर तो आपल्याला काय करणार? 5% डिस्काउंटने पैसे घेणार. म्हणजे 1 लाखाचे 5% डिस्काउंटने किती पैसे होतील? येते का पटकन सांगता? आठवा मी शिकवलेलं. 5% होतील 5,000 रुपये. तर ते 5,000 रुपये म्हणजे 95,000 रुपये आपल्याला द्यावे लागतील, आणि आपला 1 लाखाचा हिशोब काय होईल? नील होईल. ठीक आहे, कळालं? डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे आपल्याला कोणा खर्च केलाय पण आपण त्यांना पैसे दिले. म्हणजे समजा कुणीतरी काम केलंय, प्रवास खर्च केलाय, माल घेऊन आलाय ट्रक भरून, त्याला प्रवास भाडं दिलं नाही आपण ट्रकवाल्याला, मग दॅट इज आवर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पुढे पहा, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. कधी कधी काय होतं? लोक आपल्याला अगोदर पैसे देऊन ठेवतात, हे राहू द्या तुमच्याकडे,
मग असा जो पैसे आलेले असतात ना ॲडव्हान्समध्ये म्हणतो आपण, त्याला म्हणायचं इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तर ते एक प्रकारचं आपलं देणं आहे. ते काय आपल्याला पाय इन्कम वगैरे झालेलं नाही येतो, ते समोरच्याने आपल्यावर विश्वास म्हणून ठेवायला दिलेत आपल्याला. म्हणून ती एक प्रकारची, जोपर्यंत डायरेक्ट आपल्या तो इन्कम म्हणून येत नाहीत तोपर्यंत तो ॲडव्हान्स म्हणूनच दाखवायचा, आणि तो त्यामुळे काय मानला जातो, लायबिलिटी मानला जातो. आणि म्हणून तो इथे लिहिलेला आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. पुढं पहा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, म्हणजे आपल्याला आता विविध कर भरावे लागतात. देणंच आहे व्यवसाय करत असताना आपल्याला सरकारने ठरवून दिलेले जे कर आहेत त्यांचे रेट्स आहेत त्याप्रमाणे सरकार बदलत असतं, दरवर्षी चेंजेस होत असतात. त्याप्रमाणे जे तरतूद आपण या ठिकाणी किती कर भरावा लागेल बा वर्षभरासाठी, तेवढी रक्कम आपण काय करायची आहे, तरतूद करून आधीच बचत करून ठेवायची. तरतूद करणे म्हणजे काय, प्रोव्हिजन म्हणजे तरतूद. आपण नियोजन करून ठेवायचं, थोडे थोडे पैसे आधीच काय करायचे, बाजूला काढून ठेवायचे. तर ती जी अमाऊंट आहे इथे बाजूला काढून ठेवण्याची ती इथे लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे लायबिलिटी साईडचे सर्व आयटमची ओळख आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. सर्वांच्या लक्षात आलंच असेल की लायबिलिटी साईडला कोणकोणते आयटम येतात. चला आपण जाऊया आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला, म्हणजे राईट हँड साईड, उजव्या हाताला. तर उजव्या हाताला पहा, पहिला आहे असेट्स आणि अमाऊंट रुपीज. आता ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहे त्याला इनरला आपण लिहिणार अमाऊंट, ती त्याच्यावर काय प्लस मायनस करणार आणि आउटरला फिगर घेणार. तर इथे तुम्हाला मी शिकवलंय, व ॲडजस्टमेंट आली की त्या ठिकाणी प्लस मायनसचं सिम्बॉल देणे, त्याच्या खाली रेषा मारणे, रेषा मारल्यानंतरच आउटरला त्याच वेळेला त्याची उत्तर लिहिणे किंवा वजाबाकी करून आलेले उत्तर लिहिणे, बेरीज करून आलेले उत्तर लिहिणे. तर हे कंपल्सरी आहे. काही विद्यार्थी इथं खाली रेषा मारत नाही, वजा आणि अधिकचं चिन्ह देत नाही. मी आता पुन्हा परत रिमाइंड केलंय की प्रत्येक अकाउंटमध्ये हे शो करायचंच आहे. इकडे लेस शब्द वापरायचा आहे बघा, फॉर्मॅटमध्ये दिसतंय लँड अँड बिल्डिंगच्या खाली लेस डेप्रिसिएशन. इथे लेस शब्द वापरल्यानंतर इकडे वजा चिन्ह वापरायचे. पुस्तकात दिलेलं नाही, परंतु मला हवंय वहीमध्ये उदाहरणं सोडवताना, आणि तुम्ही सुद्धा फॉर्मॅटमध्ये आत्ताच चेंजेस करून घ्या. फॉर्मॅट तुम्हाला मी लिहायला सांगितलेलं आहे. तिन्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट सर्व फॉर्मॅट लिहून काढायचे आहेत तुम्हाला आता. तर ते फॉर्मॅट लिहिताना इथं प्लस मायनसचं इथं लेस शब्द आला की नाही, म्हणजे इथं मायनस लेस डिप्रिसिएशन, त्याच्या पुढे वजा चिन्ह द्यायला तुम्ही वहीमध्ये देऊन घ्यायचं आहे. आलं लक्षात? मग आउटरला बेरीज द्यायची आहे आणि त्याच्या खाली पण रेषा मारायची, हे लक्षात घ्या. बजाव सांगतोय तुम्हाला. बरेच विद्यार्थी तसं करत नाही, तुमचे मार्क्स जातील. पुढे बघा, आता पहिला आयटम आहे गुडविल. तर गुडविल हे एक प्रकारचं क्रेडिट आहे, माणसाचं, व्यापाऱ्याचं, व्यक्तीचं, ग्राहकाचं, प्रत्येक व्यक्तीचं. तर ते गुडविल किती चांगलं आहे, तर चांगलं असेल तर त्याला व्हॅल्यू येते आणि मग त्याची अमाऊंट तयार होते. आणि जर एखाद्याचं गुडविलच बॅड असेल नाही का, त्याच्यावर लोकांचा थोडक्यात काही नाही विश्वास नाही, तर ते मायनसमध्ये असेल तर त्याला मायनस म्हणजे फार शून्यसुद्धा रुपये किंमत नाही त्याची. ओके, वजाबाकीमध्ये गेलेले, ठीक आहे. मग त्यावेळेस इथं काही येणार नाही. तर इथे गुडविल असेल तर आपण इथे लिहायचं आहे. तर गुडविल शोधण्याच्या पद्धती आहेत त्याही आपण शिकणार आहोत पुढील एका चॅप्टरमध्ये, ॲडमिशनमध्ये त्या दिलेल्या आहेत, ते आपण तिथे पाहणार आहोत. पुढे लँड अँड बिल्डिंग, तर ती अमाऊंट इथं घ्या. त्याच्यावर डिप्रिशिएशन असतं, ज्या ॲसेट असतात शक्यतो त्या सर्वच ॲसेटवर डिप्रिशिएशन असते. पण अपवाद होऊ शकतो की कधी कधी नसू पण शकतं, पण सांगितल्याप्रमाणे आपण करायचं आहे कृती. फक्त लेस डेप्रिसिएशन वजा करा, काय असेल ती अमाऊंट नंतर आउटरला घ्या. पुढचा आयटम आहे प्लांट अँड मशिनरी, परत लेस डेप्रिसिएशन वजाबाकी करा, आउटरला घ्या. जेवढे ॲसेट आहे तेवढं सगळंच, फर्निचर फिक्चर लेस डेप्रिसिएशन, इक्विपमेंट लेस डेप्रिसिएशन, डिलिव्हरी ऑर मोटर व्हॅन लेस डेप्रिसिएशन. पुढं आहे आपल्याला लीज होल्ड ऑर फ्री होल्ड प्रिमायसेस. आता लीज होल्ड प्रिमायसेस आणि फ्री होल्ड प्रिमायसेस. आता लीज होल्ड आणि फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणजे एक प्रकारचा जो कॅम्पस असतो ना, एक प्रकारची मालमत्ताच असते की जी आपण भाडेतत्त्वावर घेत असतो. तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती आपल्याकडेच असते आणि त्याच्यासाठी आपल्याला काही खर्च करावा लागतो. तर डेप्रिसिएशन त्या ठिकाणी आलेलं आहे. तर ते आपण त्याच्यामधून काय करतो, लेस करत असतो. थोडक्यात आपण ती एक प्रकारची गुंतवणूकच केलेली असते. लीज होल्ड म्हणजे भाडेतत्त्वावरती एखादी मालमत्ता ताब्यात घेणे आणि तिचा वापर करणे. पुढे लेस पेटंट बद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एखाद्या उत्पादन करण्याविषयीचा कायमस्वरूपीचा हक्क, आणि मग आपल्याशिवाय ते उत्पादन कोणी करू शकत नाही, आपल्या परवानगीशिवाय कोणी करू शकत नाही, आणि त्यातून लेस डेप्रिसिएशन. तर ते घ्यायचं आहे. लूज टूल्स म्हणजे आपले जे सर्व साहित्य वगैरे असतात ते सर्व सुट्टे साहित्य, त्याचे इथे असेटच आहे ती एक प्रकार, ती इथे घ्यायची, त्यालाही डेप्रिसिएशन आहे. नंतर बघा आहे ती एक प्रकार, ती इथे घ्यायची, त्यालाही डेप्रिसिएशन आहे. नंतर बघा इन्व्हेस्टमेंट, आपण गुंतवणूक करतो कुठं कुठं,
शेअर्समध्ये डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली जाते किंवा बँकेत आपण FD करतो, ती एक प्रकारची गुंतवणूकच आहे. तर अशा प्रकारे जर अमाऊंट ठेवली असेल तर ते इथे घ्यायचं आहे. आणि स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स, तर हे ज्या फुले आहेत पुस्तकातल्या इथे चुकलेल्या आहेत, त्या आउटर कॉलमलाच पाहिजे होत्या. इन्व्हेस्टमेंटची आउटरला पाहिजे होती. स्टोअर अँड स्पेअर पार्टची पण फुली ही अमाऊंटची आउटरला पाहिजे होती. ठीक आहे, पुढे पहा. स्टोअर्स अँड स्पेअर पार्टवरती डेप्रिसिएशन आहे, तर ते लेस डेप्रिसिएशन इथं घ्या. इथं अमाऊंट लिहा, लेस करून वजा म्हणायचं आहे, आउटरला घ्यायचं. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट मात्र बाहेर पाहिजे होती. पुढे प्रीपेड एक्सपेन्सेस, म्हणजे आपण अगोदरच कोणाला तरी पैसे देऊन ठेवले, तर ॲक्च्युली खर्च झाला आहे का तो आपला नाही, तर अशा वेळेस ती आपली काय असते, असेट असते. आपण 11वीला शिकलोय प्रीपेड ॲडजस्टमेंट. तर प्रीपेड एक्सपेन्सेस हा आपली ॲसेट आहे, म्हणून तिथं असेट साईडला लिहून काढायचे. पुढे पहा, आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे आपल्याला कोणाकडून तरी पैसे येणं बाकी राहिले. आपण काम केलंय, कोणाचं तरी काहीतरी केलंय, आपले त्याबद्दल पैसे मिळणार आहे, तर ते येणं बाकी आहे. तर अशी किती रक्कम बाकी आहे, तर ती आपली काय मानली जाते, असेट. आणि म्हणून आउटस्टँडिंग असेट या ठिकाणी घेतली जाते. आउटस्टँडिंग ॲसेट या ठिकाणी येते. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, म्हणजे समजा आपण लोन्स अँड ॲडव्हान्सेस कोणाला तरी दिले, जसं आपण बँकाकडून लोन किंवा ॲडव्हान्सेस घेऊ शकतो, अगदी त्याचप्रमाणे इथे आपण दुसऱ्याला पण देऊ शकतो. तर ती एक प्रकारची आपल्याला, आपण दुसऱ्याला 10,000 रुपये लोन दिलं, तर ते आपली काय आहे, असेटच आहे. आलं लक्षात, म्हणून ती इथं मांडलेली आहे. नंतर आहे क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकची रक्कम या ठिकाणी आपण जो स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, तीच अमाऊंट या ठिकाणी लिहायची, कारण क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. जो क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट जी दिलेली असेल त्याच्यापैकी 2 असतील तर जी छोटी असेल ती घ्यायची आणि दोन्ही ठिकाणी लिहायची. पुढे सन्ड्री डेटर्स वरती पण इथे ॲडजस्टमेंट असते. तर इथे अमाऊंट इनरला घ्या, असेल तर ॲड लेस काहीतरी. मग हे बघा, बॅड डेट्स आहेत, नवीन बॅड डेट्स आले ते ॲड करा. आणि प्रोव्हिजन्स फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असेल तर इथे लेस करा. म्हणजे काही ॲडचे ॲडजस्टमेंट असेल तर ॲड करायचे, लेस असेल तर लेस करायचे. आणि वजा चिन्ह द्या, अधिक चिन्ह द्या, त्याप्रमाणे ॲडिशन लेस करून आउटरला घ्या. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, समजा आता आपण मग काय म्हणलो, लॉस बाय फायर, आणि तो जर इन्शुरन्स केलेला माल, इन्शुरन्स घेतलेला माल असेल, विमा काढलेला, तर आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून काय मिळतात, पैसे मिळतात. त्यालाच आपण इन्शुरन्स क्लेम म्हणतो. आणि हा क्लेम किती रुपयांचा मिळाला, तर ते जर पैसे आले असतील तर इन्शुरन्स क्लेम या हेडिंग खाली इथं घ्यायचेत. आता आपल्याला पुढे ॲडजस्टमेंट आहे, गुड्स लॉस बाय फायर, मग त्याच्यामध्ये परत मग विदाऊट इन्शुरन्स आणि विथ इन्शुरन्स अशा ॲडजस्टमेंट आहे, त्या आपल्याला पाहायच्या आहेत पुढे जाऊन. तर त्या ठिकाणी जर इन्शुरन्स मिळाला असेल तर या ठिकाणी अमाऊंट लिहायची. पुढे आहे बिल्स रिसिवेबल, म्हणजे आपण मालाची विक्री केलेली आहे परंतु आपल्याला पैसे आलेले नाहीत, नंतर अशी जी बिलं आहेत त्या सर्व रिसिवेबल बिल आहेत, पैसे मिळवायचे आहे त्याचे, आणि म्हणून ती अमाऊंट या ठिकाणी ती आपली ॲसेट आहे म्हणून इथे लिहायची आहे. कॅश इन हँड, तर ही तर आपली ॲसेटच आहे. कॅश ॲट बँक, म्हणजे बँकेमध्ये पैसे किती खात्यावर, मग एका बँकेत किंवा अनेक बँकेत सुद्धा आपली खाती असू शकतात. तर सर्वच बँकांमधल्या सर्वच खात्यांवर किती रक्कम आहे ती सर्व प्रत्येक बँकेचं नाव लिहायचं, अमाऊंट लिहायची असते जर जास्त बँकांमध्ये खाती असतील तर. ठीक आहे. त्यानंतर आहे पार्टनर्स करंट अकाउंट. मी तुम्हाला सांगितलं पार्टनर्स करंट अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स त्या ठिकाणी डेबिट बॅलन्स जर असेल, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, इथं लॅबिलिटी साईडला क्रेडिट बॅलन्स म्हटलंय आणि इथे पण क्रेडिट बॅलन्स म्हटलंय पुस्तकात इथं चुकलेलं आहे, इथं पाहिजे होतं डेबिट बॅलन्स. तर पार्टनर्स करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स आला जर असेल तर तो या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आज बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड आणि असेट साईडची सर्व आयटमची ओळख करून घेतलेली आहे. तर खास एक त्याच्या खाली नोट आहे, तेवढीच आपण नोट घेऊया आणि थांबूया. पहिलं काय सांगितलंय पहा, एव्हरी आयटम इन द ट्रायल बॅलन्स मस्ट बी शोन ओनली वन टाइम अँड इन जस्ट वन पार्ट ऑफ द फायनल अकाउंट इन्क्लुडिंग सायलेंट हिडन ॲडजस्टमेंट. म्हणजे थोडक्यात जर एखाद्या आयटमची, जर एखाद्या अकाउंटचं एकच नोंद होते जर ट्रायल बॅलन्स असेल तर, आणि ॲडजस्टमेंट असेल तर मात्र काय होतात, 2 इफेक्ट होतात. तर त्याची आपण लक्षात घ्यायची टीप आपण पाहतोय, नोट आपण पाहतोय, त्या नोटमध्ये नीट लक्षात घ्या. जर ट्रायल बॅलन्समधला आयटम असेल, मी 11वीला सगळं सांगितलेलं आहे, परत ह्या नोटमध्ये दिलंय तेच, की ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक आयटमची नोंद एकदाच होते, 2 वेळा करायची नसते. आलं लक्षात. समजा मात्र त्याला अपवाद काय असू शकतो, त्याच्यावर जर ॲडजस्टमेंट आलेली असेल कोणत्याही प्रकारची, मग ती प्रत्यक्ष दिसणारी न दिसणारी, म्हणजे सायलेंट, हिडन
आणि प्रत्यक्ष खाली दिलेल्या असतात एक्झाम्पल खाली त्या कोणतीही ॲडजस्टमेंट असेल तर मात्र त्यामध्ये मात्र बदल होऊ शकतो, नाही तर ट्रायल बॅलन्सच्या आयटमचा एकच इफेक्ट होतो. ओके. दुसरी पहा, एव्हरी ॲडजस्टमेंट मस्ट हॅव 2 इफेक्ट्स इन फायनल अकाउंट दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे प्रत्येक ॲडजस्टमेंटचे हे 2 इफेक्ट होतात, कारण खाली दिलेल्या सर्व ॲडजस्टमेंट असतील, हिडन ॲडजस्टमेंट असतील, सायलेंट ॲडजस्टमेंट म्हणतो आपण त्याला, त्या असतील, त्या सर्वांचे 2 इफेक्ट होतात, काहींचे 3 पण होतात. तर त्या 2 इफेक्ट तर कंपल्सरी होतात आणि काही अपवाद ॲडजस्टमेंट त्याच्यात 3 होतात. तर हे 2 इफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही द्यायचे आहेत, काय ते डेबिटला असतील किंवा क्रेडिटला असतील. तिसरा पॉईंट पहा, वी हॅव ऑलरेडी स्टडीड दिस टॉपिक इन 11th स्टँडर्ड ॲज अ फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. म्हणजे एकल व्यापाऱ्याचं व्यवसायाचं अंतिम हिशोब हे 11वीलाच आपण अभ्यासलेलं आहे. मोस्ट ऑफ द थेरी पार्ट म्हणजे आपण जो थेरॉटिकल पार्ट पाहिला, स्पष्टीकरण, जर्नल एंट्रीज, इफेक्ट्स ऑफ जर्नल एंट्रीज सगळे काय आहेत, आर सिमिलर, सर्व सारखे आहेत. टू अवॉइड रेपिटेशन कॉमन एक्सप्लेनेशन इज नॉट गिव्हन इन द 12th स्टँडर्ड. आणि म्हणून त्यांनी काय केलं, 12वीच्या पुस्तकात जे आपण 11वीला अभ्यासलेलं आहे त्याचं पुन्हा परत माहिती 12वीला देण्याचं टाळलंय. आणि म्हणून 11वीच्या पुस्तक, 11वीची वही हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला अभ्यासायलाच कायमस्वरूपी तुमच्या जवळच असू द्या. 11वीचं पुस्तक कोणाला देऊन टाकू नका. ज्याला करिअर करायचं आहे काहीतरी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात, तर पुस्तकं विकून टाकू नका, रद्दीमध्ये घालू नका. दिले कोणाला समजा वाचायला तर परत घ्या आपले पुस्तकं. ठीक आहे. 11वीचं पुस्तक आपल्याला 12वीचा अभ्यास करत असताना सातत्याने लागणार आहे, त्यामुळं ते तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. ठीक आहे. पुढं पहा, टू अवॉइड रेपिटेशन कॉमन एक्सप्लेनेशन. ठीक आहे. बट एक्सप्लेनेशन अँड जर्नल एंट्रीज ऑफ न्यू ॲडजस्टमेंट आर गिव्हन. परंतु आता 12वीच्या मध्ये ज्या नवीन ॲडजस्टमेंट आल्या त्याच्या आपण जर्नल एंट्री एक्सप्लेनेशन यामध्ये घेणार आहोत, ते त्यांनी दिलेलं पण आहे. फॉर कॉमन रेफरन्सेस अँड एक्सप्लेनेशन टीचर्स. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी आहेत तर ते टीचर तुम्हाला सांगतील, म्हणजे मी तुम्हाला सांगतच आहे. अँड स्टुडंट्स कॅन रेफर टेक्स्ट बुक आणि ऑफ स्टँडर्ड 11. आणि सर्व मुलांनी काय करायचंय, 11वीचं पुस्तक सुद्धा फॉलो करायचंय, ते सुद्धा बघायचंय. फायनल अकाउंटचं टॉपिक त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर सर्व मी तुम्हाला मागेच सांगितलंय फायनल अकाउंटचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी पहिलाच, की 11वीच्या फायनल अकाउंटमध्ये जे आपण घेतलंय सर्व त्याचा अभ्यास करा. मी त्यासाठी तुमच्याकडून सगळं ते लिहून घेतलंय, त्याच्यातली उदाहरणं सोडवा असं मी पण सांगितलेलं होतं. काही विद्यार्थी माझं ऐकतात, काही मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करतात. पालक ऑडिओ ऐकतात का नाही मला माहीत नाही, तर पालकांनी सुद्धा हा ऑडिओ ऐकला पाहिजे. तर फर्स्ट टॉपिक इन दिस बुक दॅट इज इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप इज ऑल्सो करेक्ट कोरिलेटेड विथ द पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. स्टुडंट कॅन रेफर टॉपिक नंबर 1. तर ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे पहिल्या टॉपिकचाही स्टडी आपण केलेलाच आहे, तोही अभ्यासायचा आहे. 11वीचं पुस्तक कुठे हरवायचं नाही, त्याचाही वापर करायचा आहे. त्याच्यातही फायनल अकाउंट दिलेलं आहे, त्याचा अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करून हे याच्यावर असलेली उदाहरणे भविष्यामध्ये सोडू शकता. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.